नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वीचा नागरिकशास्त्राचा पाठ 4 मूलभूत हक्क हा पाठ आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. संविधानाने माणसाला काही हक्क आणि कर्तव्य प्रदान केलेले आहेत. यामध्ये नाण्याच्या ज्याप्रमाणे 2 बाजू असतात त्याप्रमाणे हक्क आणि कर्तव्य अशा 2 बाजू असतात. त्यातीलच एक बाजू आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ते म्हणजे आपले जे काही मूलभूत हक्क आहेत. मूलभूत म्हणजे मूळ हक्क, त्या हक्काला कोणतीही बाधा येऊ शकत नाही. राज्यघटनेने किंवा संविधानाने जे हक्क दिलेले आहेत, या मूलभूत हक्कांना कोणत्याही प्रकारची बाधा येऊ शकत नाही किंवा हे हक्क अबाधित राहतात. यासाठी कोणकोणते हक्क आहेत याचा आपण या तासाला आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या हक्कांची ओळख व्हावी आणि आपले हक्क कोणते आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि हे हक्क जाणून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ कळू लागतो. बघूयात पाठ 4 मूलभूत हक्क भाग 1. आता यामध्ये तुम्हाला काही चित्र दिसतील. बघा, या ठिकाणी 2 मुलं उभं राहिलेत. शिक्षण हा आमचा हक्क आहे असे एक हातामध्ये बॅनर घेतलेली 2 मुलं आहेत. शिक्षण हा आमचा हक्क आहे. त्यानंतर बघा, दुसरा एक बॅनर हातात घेतलेला आहे, दुसरा एक फलक घेतलेला आहे. किमान वेतनाची हमी मिळालीच पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे. म्हणजे किमान वेतन म्हणजे जे काही किमान वेतन जे आहे, पगार जो आहे, वेतन, कामाचा मोबदला, तो आम्हाला किमान एवढ्या स्वरूपात तरी मिळाला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी मिळता कामा नये आणि तो आमचा हक्क आहे. इकडं सुद्धा काही स्त्रिया उभा राहिली, एक मुलगी उभा राहिली, छोटं बाळ आहे. तर ते म्हणते की जंगले व वनसंपत्तीचा आमचा हक्क आहे. जंगलं आणि जी काही वनसंपत्ती आहे, आदिवासी महिला आहेत आणि त्या काय करत आहेत, जंगलं आणि वनसंपत्तीचा आमचा हक्क आहे. तर बघा, या ठिकाणी चला शोधूया, आपण नंतर पाहूया. आता पुढे हे बघूयात की वर्तमानपत्रात अथवा अन्यत्र तुम्ही अशा स्वरूपाचे फलक तर पाहिले असतील. एखाद्या मोर्चात कशाची तरी मागणी केलेली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते. आपल्याला काय होतं, जन्मताच हक्क जे प्राप्त होतात. बघा, आपला जन्म झाल्याबरोबर आपल्याला काही हक्क प्राप्त होतात. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो आणि त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्या कलागुणातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करू शकतील. त्याचा अन्याय होता कामा नये, त्या व्यक्तीवर शोषण होता कामा नये, भेदभाव होता कामा नये, तो वंचित राहता कामा नये. आणि याच्यापासून जर संरक्षण मिळालं तर तो आपल्या गुणांचा आणि कौशल्यांचा काय करू शकतो, विकास करू शकतो. स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजेच हक्क मागणे. संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिला आहे. समान हक्क दिलेले आहे भारतीय संविधानाने आणि हे हक्क मूलभूत आहेत. ते संविधानात नमूद केले असल्याने त्यांना कायद्याचा दर्जा आहे आणि संविधानात हे हक्क दिले असल्यामुळे त्याला कायद्याचा दर्जा मिळालेला आहे. आणि या हक्कांचे पालन सर्वांना बंधनकारक आहे. सर्वांना या हक्काचं पालन करावंच लागतं. आता बघूयात आपण या पाठामध्ये सुरुवातीला चला शोधूया असं सांगितलेले आहे की बालकांचे हक्क तुम्हाला माहिती असतील. त्यांचे महत्त्वाचे 2 हक्क तुम्ही सांगू शकाल का? ते काय करायचे, तुम्ही शोधायचे. बालकांचे कोणते महत्त्वाचे 2 हक्क आहेत आणि ते तुम्ही सांगायचे. महिलांचे हक्क बघा कोणकोणते आहेत, आदिवासींचे हक्क कोणते आहेत, शेतकऱ्यांचे हक्क कोणते आहेत, अशा संज्ञाही आपल्याला माहीत आहेत. या हक्कांच्या संदर्भात आपण सर्वांनाच काही प्रश्न पडले आहेत. मग या हक्कांचा उपयोग काय असतो, हे कोणी द्यायचे असतात, हक्क काढून घेता येतात का, तसे झाले त्याविरुद्ध कुठे जाऊन दाद मागायची, या प्रश्नांची उत्तरं शोधायची तुम्ही. मग ती इंटरनेटच्या माध्यमातून असोत, आपल्या पालकांना विचारा, त्यांची माहिती घ्या, वर्तमानपत्रामध्ये शोधा. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे इंटरनेटच्याद्वारे. बघूयात आता पान नंबर 77 वर की कल्पना करा आणि लिहा,
कुत्रा समजा, कुत्रा तुम्ही घरात पाळलेला किंवा मांजर, गाय, म्हैस, शेळी यासारखे प्राणी तुम्ही पाळत असाल. तुम्ही त्यांची खूप काळजी पण घेता आणि त्यांच्यावर खूप प्रेम पण करता. या प्राण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी तुमच्याकडून कोणते हक्क मागितले असते? कल्पना करा. आणि किमान हे पहा, तुमच्याकडे एखादा प्राणी आहे असं समजा, आणि काय करा की त्यांना जर बोलता आलं असतं तर त्यांनी तुमच्याकडून कोणते हक्क मागितले असते ते साधारणतः एक 5 ओळीमध्ये लिहून काढा. ठीक आहे. हा अभ्यास तुमच्यासाठी की 5 ओळीमध्ये त्यांचे हक्क तुम्ही लिहून काढायचे. आता बघा, आता संविधानात तुमचे हक्क कोणते? आपले व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून आपले संविधानामध्ये नमूद केलेले आपले हक्क कोणते? तर संविधानात भारतीय नागरिकांच्या हक्काची नोंद आहे. आणि हे हक्क कोणते आहेत ते पाहायचे आपल्याला. त्यातला पहिला हक्क म्हणजे समानतेचा हक्क. या समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरणार्थ, विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असतं. विना चौकशीशिवाय आपल्याला कोणी अटक करू शकत नाही. आपल्याला अटक करायनंतर आपण चौकशी करू शकतो, किंवा आपणही चौकशी करतो. आणि पोलीससुद्धा एखाद्याला विना चौकशीशिवाय अटक करू शकत नाही. आधी चौकशी केली जाते आणि मग त्याला अटक करता येतं. म्हणजे विना चौकशीपासून अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. आणि असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही. आधी कोणत्याही गुन्ह्याची चौकशी करावी लागते आणि त्यामध्ये त्याचा जर समावेश असेल तरच त्याला अटक करता येते, अन्यथा अटक करता येत नाही. आणि आपल्याला याच्यापासून संरक्षण दिलेलं आहे. आणि हे संरक्षण देताना शासनाला भेदभाव करता येत नाही. स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत असा भेदभाव करता येत नाही. म्हणजे समानतेचा हक्क. बघा, समानतेच्या हक्कात आणखी कोणत्या बाबी येतात? तर सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येत नाही. आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायदे नष्ट करण्यात आले आहे. अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. आपल्या देशामध्ये अस्पृश्यता पाळणे ह्याला कायद्याने नष्ट केलेले, अस्पृश्यतेचे पालन करणं हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेची निर्मूलना केली आहे. लोकांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव करायचा नसतो. आणि अशा श्रेष्ठ आणि कनिष्ठ पदव्या दाखवणाऱ्या सुद्धा संविधानाने त्याला बंदी घातलेली. उदाहरणार्थ, राजा, महाराजा, राव बहादूर इत्यादी या काय ज्या पदव्या आहेत याच्यातून काय प्रतीत होतं की एक मोठा आहे, एक ज्येष्ठ आहे, एक श्रेष्ठ आहे आणि दुसरा कनिष्ठ आहे. अशा ज्या काही पदव्या आहेत तर या पदव्या देताना सुद्धा शासनाने या पदव्या रद्दबातल केलेल्या आहेत. संविधानाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे आता कोणी राजा नाही, महाराजा नाही आणि राव बहादूर नाही. सर्वजण कसे? समान. मग तो स्त्री असो, पुरुष असो, स्त्री पुरुष असो, नाही तर श्रीमंत गरीब असो, सगळे सारखेच. श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा जो भेदभाव आहे, ह्या भेद दाखवणाऱ्या कोणत्याही गोष्टी संविधानाने त्याला काय केलेलं आहे? संविधानाने त्या रद्दबातल केलेल्या आहेत. म्हणजे संविधानाने त्याच्यावर तो गुन्हा, दखलपात्र गुन्हा मानला जातो. अस्पृश्यता जर ठेवली, धर्म, लिंग, जात, पात भेदभाव जर केला तर तो दखलपात्र गुन्हा आहे. म्हणजे भारतीय समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचं निर्मूलन केलेलं आहे. त्यामुळे असा हा दखलपात्र गुन्हा होऊ शकतो. आता माहिती आहे का तुम्हाला, विषमता जोपासणाऱ्या, समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या राज्याला देता येत नाहीत. परंतु समाजाच्या विभिन्न क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या मात्र शासन कोणती पदवी देतात? पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या पदवी देते. भारतरत्न ही आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पदवी आणि सन्मान आहे. संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात. अशा पदव्यांमुळे अन्य नागरिकांना नसलेले असे कोणतेही खास अधिकार किंवा विशेष अधिकार त्या व्यक्तींना मिळत नाहीत, परंतु त्याच्या कामगिरीचा गौरव अशा पदव्या देऊन केला जातो. म्हणजे ज्या काही श्रेष्ठ आणि कनिष्ठ दर्जा ज्या पदव्यातून होता तर त्या पदव्या रद्द केल्यात आणि अशा प्रकारच्या पदव्या शासनाने दिलेल्या आहेत की त्यांच्या कामगिरीचा गौरव करणाऱ्या पदव्या दिलेल्या आहेत. हेही तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. आता त्यानंतर बघा, आपल्याला अजून कोणकोणते हक्क दिलेले आहेत? तर स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे.
संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा हक्क असून त्यात व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे. नागरिक म्हणून आपल्याला काय करता येतं तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. शांततापूर्व एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य, संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपल्याला भाषण करता येतं, आपल्या मनामध्ये जे अभिव्यक्ती आहे ते आपण व्यक्त करू शकतो, त्याचं स्वातंत्र्य आहे. शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे. संस्था आणि संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कुठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य, कुठेही राहता येतं आपल्याला, आपल्या आवडीचा उद्योग करता येतो, व्यवसाय करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य, आपल्या आवडीचा जो काही उद्योग असेल, व्यवसाय असेल तर तोही करण्याचं आपल्याला काय आहे स्वातंत्र्य आहे. आता या ठिकाणी आपण आपले स्वातंत्र्य पाहिलं. याच्यानंतरचा जो भाग आहे हा आपण काय करणार आहोत पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी झालेल्या भागावर 5 प्रश्न तयार करायचे. झालेला जो भाग आहे आपला पान नंबर 77 पर्यंतचा त्याच्यावर 5 प्रश्न तयार करायचे आणि त्या प्रश्नांची उत्तर लिहायची. आपण पुढचा भाग पुढच्या तासाला पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.